मग नवरात्रीत 9 साड्या प्रिफर करशील की 9 मॅक्स प्रिफर करशील? तू माझे फोटो काढलेस तर मी 9 साड्या प्रिपेअर करेन. 9 रंग आहेत माझ्या. हा मग मी फोटो काढेल तुझे, तू घालत जा डेली मस्त. मग आपण हे करू, फोटो काढू आणि पोस्ट करत जाऊ. आई आणि तिचं ऑब्सेशन विथ साडी. मम्मी तुला कुठली साडी आवडते, कुठच्या टाईपची साडी आवडते सांगशील का मला? मला मोरपिसी रंग आवडतो, नेव्ही ब्ल्यू आवडतो. हो पण असे कुठच्या टाईपच्या साड्या असतात ज्या एकदम बायकांना खूप आवडतात? काठपदरात, मला काठपदराच्या खूप. अच्छा अच्छा. आणि बनारसी साडी किंवा बनारसी सिल्क, प्युअर सिल्क आवडते. अजून कुठल्या साड्या असतात अशा प्युअर सिल्क आवडते? प्युअर सिल्क म्हणजे ते पश्मिना धागो के सांगते वाले काय? पश्मीना प्युअर सिल्क, पैठणी. हा. आणि मी जी तुला साडी घेतलेली आठवते का तुला? हो. सगळ्यात सुंदर साड्यांपैकी तुझी गुलाबी रंगाची साडी, गुलाबी साडी आणि लाली लाल. जरा हस, जरा हस हस. अरे अरे क्युटी दिसते मी राजा माझा फोटो तरी. अरे वा वा. कळलं लगेच. मी रेडी होतो. एकदा मी मम्मीला बोललेलो, मम्मी मी तुला 9 साड्या घेण्यापेक्षा 9 मॅक्सी घेईल, कारण की तू तर साडी घालत नाही, मॅक्सीच घालतेस बेटर वाटेल. हा मम्मी ते काय सुईमध्ये धागा घालायसारखं इझी काम थोडी नाही ना. बायकांना काही अवघड नाही वाटत. काय सुई? मला पंजाबी ड्रेसपेक्षा साडीच नेसलेली खूप छान वाटते. मला ते घरंदाजपणा वाटतो. पण मी तुला सुईमध्ये धागा घालून दाखवू शकतो लगेच. तुला काय वाटतं? काय माहित. चालतंय. चला करूया आपण. थांब एक मिनिट. ओके. सो मम्मीने मला सुई आणि धागाचं दिलंय, तर मी थोडं सेटअप करतो आणि बघूया मला जमतंय की नाही. तर मी सुई आणि धागा इथे मी आणलेला आहे. आणि एकच मिनिट राईस. तर मी इथे सुई आणि धागा आणलाय आणि माझ्या मम्मीला मी प्रूफ करून दाखवणार आहे की मी सुईमध्ये धागा लवकरात लवकर टाकू शकतो. हाच आहे आजचा कॉन्टेंट. हा आहे कॉन्टेंट. सुई आणि धागा हे एवढंच आहे कॉन्टेंट. समजलं का? आणि जे पण माझा ब्लॉग बघतात माझे भाई लोक, बहन लोक, वॉचिंग दिस ब्लॉग फ्रॉम पाताल लोक, भू लोक अँड स्वर्ग लोक, ज्या पण लोक मध्ये तुम्ही हा ब्लॉग बघत असाल, मम्मी थोडा आवाज कमी कर, ज्या पण लोक मध्ये तुम्ही हा ब्लॉग बघत असाल, बघत असाल तर त्याला लाईक करा, त्याला सबस्क्राईब करा आणि बघत राहा तुमच्या आवडत्या कच्च्या लिंबूला डुईंग दिस घरगुती शेट. आता मी करणार आहे ते. ऑलरेडी सुई मध्ये धागा टाकलाय, तर मला याला काढायला लागणार. दुसरी सुई घे ना. नाही आता मी हे केलंय. एकदा आपण ठरवलं की जे करायचं तर तेच करायचं. नाही पण एकदा ठरवलं ते करायचं म्हणजे मग ते करायचं. उगाच नाव थोडी ना आपलं कच्चा लिंबू याच्यासारखं. आपला हा अभिजित नाव असलं ठीक आहे, पण जेव्हा आवाड बिचकुल येतो तर ब्रँड होतं. ब्रँड प्रसाद मध्ये ठीक आहे, जेव्हा कच्चा लिंबू येतो ब्रँड होतं ब्रँड. सो हे डिवाइड केलंय मी, तुम्ही बघू शकता. थांब मी कॅमेरा जरा हे करतो. हे बघा थांब. फोकस झालाय, फोकस थोडस झालंय. हा. आणि मी सेकंड मोज, असंच मोज. 1 2 3. थांब 1 2 3 गो. 1 2 3 4 5 6 7 8 9. हे बघा तुमच्या भावाने करून दाखवलंय. इन 10 पण नाही 8 सेकंड्स मध्ये केलंय. ऍक्च्युली मी थोडं चुकीचं केलंय, मम्मीला माहित नाही. असं केलंय पण ठीक आहे. दिस इज काउंट. सुईमध्ये धागा मी टाकू शकतो इन 8 सेकंड. हा कॉन्टेंट होता आजचा. हाच आहे कॉन्टेंट. एनर्जी फक्त त्याची एवढाच होता कॉन्टेंट. दिवसभर घरीच होता पण काहीच कॉन्टेंटच भेटला नाही. हाच आहे कॉन्टेंट आजचा. तर अजून दुसरी गमतीची गोष्ट म्हणजे की आज मी एक रील टाकली आहे ज्यामध्ये मी एक एम्प्लॉई आहे आणि दुसरं आहे आकाश जो बॉस आहे. आणि आम्ही खूप एक चांगली डिसेंट कॉमेडी करायचा याच्यामध्ये प्रयत्न केलाय रिगार्डिंग नवरात्री. आणि
त्यामुळे दांड्या बॉसला खेळायला जमत नाही आणि कसा एम्प्लॉय शिकवतो त्याच्या वेमध्ये. मग मी थोडंसं जरा व्हॉल्यूम हे गाईज दिस इज अ रॉ ब्लॉग असंच असतो. रॉ मध्ये सगळं रॉ असतो, तुम्हाला आवाज येणार गोष्टींचे, बिकॉज सेटअप बिटअप असं असणार, असं हे तसं रॉ असणार. चुकणार, फंबल होणार तर तो कॅमेरा समोर होणार, जे काय असणार ते कॅमेरा समोर असणार. काही गोष्टी एक्सक्लुडेड, बट सगळं मेनली तरी कॅमेरा समोर ज्या ज्या मला कॉन्टेंट वाटेल की हे शूट केलं पाहिजे ते मी डेफिनेटली समोर आणणार, तुम्हाला प्रेझेंट करायचा प्रयत्न करणार. ह्या व्लॉग्स करता करता मला एक गोष्ट खूप चांगली शिकायला भेटली आहे की मी कन्सिस्टंट राहतोय या गोष्टीला. जरी मी 2 मिनिटाचा व्लॉग टाकतोय, 3 मिनिटाचा व्लॉग टाकतोय, हा मला माहिती आहे सध्या खूप कमी व्लॉग टाकतोय बिकॉज कॉन्टेंटच माझ्याकडे तसा, बिकॉज मी एक लर्नर आहे व्लॉगच्या दृष्टिकोनाने. मी शिकतोय की व्लॉग कसे करतात, कसं काय करू शकतो आपण. तर पुढे पुढे जसं मला समजत जाईल की आपण कसं करू शकतो, ह्याच्यामध्ये अजून काय इनोव्हेटिव्ह आणू शकतो, त्या हिशोबाने मी त्या गोष्टी बघत जाईल. जे काही 14-16 लोक हा व्लॉग बघतात, थँक्यू गाईज. मला खूप बरं वाटतं. 1 जरी व्ह्यू, 2 जरी व्ह्यू, 3 जरी व्ह्यू आले तरी मला खूप असं बरं वाटतं की हा बाबा कोणतरी ऍटलिस्ट कुठेतरी कुठच्या कोपऱ्यावरती माझा व्लॉग बघतं. आणि ते खरं म्हणजे ते 14 व्ह्यूज पण माझ्यासाठी 14 मिलियन सारखे आहेत. म्हणजे मला खूप असं एकदम असं हे वाटतं की येस यार, की ऍटलिस्ट मी एक्सपेक्टेशन नाही ठेवत, पण मी असं की इथे 5 लोकांनी 10 लोकांनी बघितलं तरी खूप झालं. बिकॉज मी कुठेच प्रमोट करत नाही हे व्लॉग, बट आय एम ट्राईंग माय बेस्ट. जेव्हा मला वाटेल की हो मी आता चांगले व्लॉग करतोय, मला असं वाटेल की माझ्या जसं मनात विजन आहे तसं येत आहे समोर, तेव्हा मी डेफिनेटली त्याला शेअर करेल. खूप गोष्टी आहेत मला अजून करायच्या आहेत, हळूहळू ते पुढे तुम्हाला दिसतील. येस गाईज, असं बोलून मी हा ब्लॉग आजचा मी इथे एंड करतोय. तुम्हाला काय वाटलं असेल कमेंटमध्ये सांगा, मला सजेशनमध्ये सांगा, मला DM पण करू शकता तुम्ही इंस्टाग्राममध्ये कच्चा लिंबू बोला, तिथे मी डेफिनेटली तुम्हाला रिप्लाय देईल. मला बोला व्लॉग कच्चा असं म्हणून जर तुम्ही पहिलं मला टेक्स्ट DM कराल तर पहिला रिप्लाय येईल, बिकॉज मला कळेल की हा व्यक्ती मला फॉलो करतो, सबस्क्राईब करतोय ऑन YouTube आणि मला व्लॉग्स माझे बघतोय, तर डेफिनेटली मी अशी बोलेल. ओके गाईज, भेटूया आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. ते काय उद्याच्या. सगळ्यांनी आपली काळजी घ्या. नवरात्री पहिला पितृपक्ष आहे आय गेस, ते झाल्यानंतर मग नवरात्री आहे. नवरात्रीमध्ये सगळ्यांनी आपापली काळजी घ्या स्वतःची. नवरात्रीचे 9 रंग दाखवा, 9 कलर घाला, पण 9 रंग दाखवू नका. आय थिंक मी साऊंड राईट केलं की रॉंग केलं काय माहिती, बट येस भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. अँड काळजी घ्या. बाय.